जय गणराय. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी एक डेकोरेशन केलंय तो व्हिडिओ दाखवणार आहे. जे माझं गाव होतं ते आज गाव हयात नाही आहे आणि ते गाव कसं होतं त्याचा पूर्ण मी जसं उभे होतं तसंच्या तसं मी अख्खा गाव बनवलं आहे आणि तो तुम्हाला आज मी ह्या डेकोरेशनमध्ये दाखवतो आहे. बघा इकडे मी ह्या बाजूला हे बघा इकडे सगळा गाव तयार केला आहे हा बघा. आणि हा जो डोंगर आहे ह्या डोंगरातून हे डोंगर खाली आला दुसरा आणि पूर्ण ह्या वलतून बाहेर खाली आला आणि अख्खं गाव होतं ते नव्हतं झालं. जसं गाव होतं तसंच कुणाची अंगणं कशी होती, कुणाचं घर कसं होतं, त्याची साईज काय, केवढं घर होतं, कुणाचं परडं केवढं होतं, विहीर कुठं आहे, वल कुठं होती, वलपासून अंतर प्रत्येक ठिकाणाचं अंतर किती आहे, पायऱ्या किती होत्या गावात, पायऱ्या कुठून कुठं गावात होत्या त्या सर्व मी या गावात जसं होतं तसं इथं गाव तयार केलेलं आहे. आणि जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की बघायला या आणि बघा ज्याला सुतारवाडी खरंच कशी होती ती आता पण बघायला मिळेल इथं. चला. मित्रांनो, ही आहे पोलादपूर तालुक्यातील साखर गावाची साखर सुतारवाडी आणि ह्याच गावातील मी एक आहे. ह्याच गावात जन्माला आलो, या गावात मोठा झालो आणि त्याच गावची कहाणी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. हे आमच्या गावचे मारुती मिस्त्री यांच्या मुलाचं घर आहे. त्याच्या ह्या खाली उतरायसाठी पायऱ्या आहेत आणि ही आमची घराच्या बाजूने जी जाणारी निर्मळ गंगेची वहाळ म्हणतो आम्ही त्याला, वहाळ आहे ती आमच्या त्याला वहाळ बोलतात. आणि ही जी बाजू कृष्ण पांडुरंग सुतार यांचं घर आहे आणि आमचं हे सर्वात सुंदर असं मंदिर विश्वकर्माचं ते पण इथं आहे असं. आणि हे त्याच्या बाजूला नारायण सुतार यांचं घर आहे. त्याच्या बाजूला जे आमचे सरपंच पांडुरंग सुतार आहेत त्यांचं घर आहे. त्याच्या बाजूला शशिकांत सुतार यांचं घर आहे. त्याच्या बाजूला जे संतोष शांताराम सुतार यांचं बी घर आहे. आणि त्याच्याच बाजूला हे नथराम कृष्ण सुतार हे यांचं बी घर आहे. एक वाडा आहे आणि हे कृष्ण सुतार यांनी इकडे एक घर खाली बांधलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघताय तुम्ही हे आमच्या चुलत्यांचं घर भरत नारायण सुतार हे ह्यांचं घर एकदम त्यांनी मेहनत करून अगदी खूप कष्ट करून बांधलं होतं. आणि ही आमची पायवाट आहे, रोड आहे तो. आणि ह्या बाजून तुम्हाला समोर पण दिसतंय एक पायवाट आणि ती पायवाट आलेली आमच्या विहिरीवर जाण्यासाठी. त्या विहिरीच्या ह्या पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या पायऱ्या आहेत
त्याच्यानंतर थोडा स्पेस चालत आलो की ह्या तिसऱ्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या सर्व चढून आलो उतरून आलो की हे आहे आमची दिवीर. असं हे गाव होतं. आणि अचानक कालाचा घाला आला आणि या गावाचं होतेच नव्हतं झालं. पुढील गाव मी का बनवलं नाही, कारण माझ्याकडे तेवढी जागा पण नव्हती, म्हणून मी पुढचा गाव पूर्ण बनवलेलं नाही. त्याबद्दल क्षमा असावी. तेव्हा असं हे समृद्ध सुखी नांदणारं गाव होतं. आणि ह्याच डोंगरातून हा डोंगराचं एक कपर, एक डोंगराची बाजू खाली सुटली जी तुम्हाला आता लाल लाल दिसली ती, आणि ती पूर्ण गावावर आली. कशी आली आणि काय झालं ढगफुटी कशाला बोलतात? ढगफुटी हाच जो आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय याला ढगफुटी बोलतात. आणि अशी ढगफुटी ते आमच्या डोंगरावर झाली, घरांच्या वरच्या. आणि त्यातला अर्धा डोंगर हा खाली आला आणि तो पूर्ण गावावर आला. पहिलं दुपारी 2च्या टायमाला जो पाऊस झाला, थोडीशी ढगफुटी झाली होती आणि नंतर जोरात ढगफुटी झाली. पहिली जी ढगफुटी झाली त्यामध्ये हे गावात असं पहिलं पाणी शिरलं होतं. तेव्हा पहिलं कधीच एवढ्या जवळजवळ 20 पिढ्या झाल्या असतील, 20 पिढ्यामध्ये कधीही असं पाणी आलं नव्हतं हे असे गावाने सांगतात. आणि मी पण लहानाचं मोठं झालो पण कधी एवढं पाणी मी बघितलं नव्हतं. डायरेक्ट गावात पाणी शिरलेलं आहे. हे आमचे भरस उतार आहेत, त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे गावकरी मुलं आहेत ती त्यांना मदत करतायत की ते पाणी बाजूला कसं होईल. आणि नंतर हा डोंगर खाली आल्यानंतर ही अशी दयनीय अवस्था झाली. हे होत्याचं नव्हतं झालं. हा गाव इथं होता का नव्हता हे काहीच कळत नव्हतं. हे बघा ही दशा सर्व घरांची झालेली अशी. आणि हे रात्री 8 वाजता झालं. लोक जेवायला बसणार त्यावेळेस झालं. इथं ही सर्व घरं होती. आज तुम्हाला माळ दिसतोय तिथे. ही बघा ही भांडी कुंडी सर्व आतमध्येच आहे. लोकांचं सामान सर्व आतमध्ये आहे. काही घरांचं तर काहीच राहिलं नाही, त्याची माती पण राहिली नाही. इथं तर पूर्ण माळ झालेला आहे. हे इथं त्या ठिकाणी माझं घर आहे. ही आमची सर्वांची घरं इथं होती. आज तर काहीच नाही उरलं. हे बघा ही गावात पूर्ण माती आणि पाणी सर्व गावात खाली. इथं आमचं हे पायरी दिसतं तुम्हाला, इथं आमचं जुनं घर होतं. ही सध्याची परिस्थिती अशी गावात झाली होती. अवस्था झाली होती सर अख्ख्या गावात. तुम्ही बघताय अगदी विश्वकर्मा मंदिर आहे तिथपर्यंत पूर्ण एक डोंगरभर चिखल असा गावामध्ये येऊन बसला होता. कोणाला जाता येत नव्हतं का कोणाला येता येत नव्हतं. खूप वाईट अवस्था आमच्या गावावर आली आणि तीच तुम्हाला मी आता दाखवणार आहे. विदारक चित्र आपल्याला समोर बघतं. शेगडी, गॅसची शेगडी असेल, भांडी असतील, कपडे असतील, हे सगळे आता सुद्धा या ठिकाणी दिसतात. पण यामध्ये सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे
याच दरडी ही जी दरड कोसळली या घरांमधून बचावलेले हे बाजूचं घर पूर्ण पाण्याने भरलेलं. तर मी थोडीशी बॅटरी लावून बघितली तर मी पण घाबरलो. तर मी खिडकी लावून घेतली. मग हा भाऊ आला ह्या घरातला, तर बोलतो इथं काहीतरी झालंय. त्यानंतर मग आम्ही सगळे बाहेर आलो. महिला लोक घाबरले, आम्हाला इथं पण येऊन दिलं नाही त्या लोकांनी. मग आम्ही त्यांना बाजूच्या घरामध्ये ठेवून आलो. मग ह्यांना वाचवायला चालू केलं. घरातला जो माणूस आहे गोविंद सुतार ते पहिल्यांदा आमच्या तिथे गेले आणि ते स्वतः बोललेत की आम्हाला वरती घरं पडलेत, माझी मुलं वगैरे अडकलेत, तुम्ही पटकन जाऊन ते मुलांना वाचवा. आम्ही माझा भाऊ सरपंच, हा एक भाऊ शशिकांत अशी 5-6 मंडळी पहिले धावत आलो. पाऊस फुल होता. पावसाचा असून सुद्धा आम्ही इथं आल्यानंतर प्रत्येकाने बघितलं तर प्रत्येक इथं ढेकऱ्याखाली अडकलेत. प्रत्येकाचा असा जल्लोष होता म्हणजे की मला वाचवा, मला वाचवा, वाचवा. तरी पण आम्ही आमच्या पर्यायने म्हणजे 90% लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ह्या इथं या ठिकाणी काही 2 होते, इथे 5 होते, तिथं 5-6 होती. खाली माझ्या भावाच्या मुली आणि भाव तिथं होते. आम्ही जवळजवळ 11 वाजेपर्यंत बॅटरीच्या साहाय्याने किंवा विजेच्या साहाय्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जी दोन वयस्कर होती तर चुलता आणि चुलती ती आधीच वाहून गेली होती. दुसरी होती सगळी आमची भावकी होती, भावंड होती. वयस्कर म्हणजे त्यात फक्त जास्तीत 50 वर्षाची आतली झाली होती आणि 2 मुली फक्त होत्या 10 वर्ष ते 7 वर्षाची. 2 मुली होत्या त्या आधी ऑफ झालेल्या. इथे एक घर होतं, त्या खायला बाजूला एक घर होतं, इथं मध्ये एक घर होतं, इथं एक घर होतं. आता तुम्ही उभा आहात ते एक घर आहे, हे इथे एक घर आहे, हे एक घर आहे, ते एक घर आहे. तिथं किती घर गेला टोटल? टोटल 7 घरं गेली. 7 घर गेला ना? आणि 6 वाडे गेले. 6 वाडे गेले. त्याच्यामध्ये 22 ढोरं गेली, 6 मयत झाली आणि 15 जण जखमी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती दाबा.